मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी सुजित पाटकर यांच्यासह 6 आरोपींची 12 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची माहिती लोकायुक्तांना दिल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये चौकशीवरून सामना रंगताना दिसतोय। रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय। महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायखळा येतील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं। यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले। मी युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हे असं लक्ष्य केलं होतं। कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ठाकरेंवर टीका करताना कंत्राटाचं वाटप, गैरव्यवहार यांचा उल्लेख केला होता। या प्रकरणात सुजित पाटकर, रेमिल छेडा, पुण्य पारेख हे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। त्यातच ईडीनं कोविड घोटाळ्यात सुजित पाटकर आणि या प्रकरणातील 6 आरोपींची 12.2 कोटींची संपत्ती जप्त केली आहे। सुजित पाटकर फ्लॅट 2.8 कोटी, राजीव साळुंखेंचा फ्लॅट, सोनू बजाजचा फ्लॅट, डॉक्टर हेमंत गुप्ताची म्युच्युअल फंड गुंतवणूक 2.7 कोटी, डॉक्टर हेमंत गुप्ताचे बँकेतील 33.9 लाख, संजय शहाच्या बँक खात्यातील 3 कोटी। डॉक्टर गुप्ता, शहा आणि राजीव साळुंखे हे या प्रकरणात सह आरोपी आहेत। 2020 साली या आरोपींसोबत पाटकरने लाईफ मॅनेजमेंट सर्व्हिसची स्थापना केली होती। उद्धव ठाकरे सेनेचा नेत्यांची कोविड मध्ये करोडो रुपयाची लूट। काल ईडीने मुंबईत संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर व त्यांच्या साथीदारांचे 12 कोटी रुपयाची संपत्ती, फ्लॅट, म्युच्युअल फंड, शेअर्स जप्त केले। हिसाब तो देना पडेगा। या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारच्या काळातील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची तक्रार लोकायुक्तांकडे केल्याचं सांगितलंय। लोकायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत आदित्य आणि महापालिका आयुक्तांना सुनावणीला बोलवल्याचंही त्यांनी सांगितलं। मागच्या 2 आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयांना मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे 263 कोटीचा, याची माहिती कळवली होती। आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे। त्याच्यात मला बोलवलेलं आहे, मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे, प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात महायुतीकडून लूट सुरू असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला। स्ट्रीट घोटाळा प्रकरणाची चौकशीच झाली नाही। 22 ते 25 कोटींची कामं दिली होती, ती आता थांबवली आहेत। रस्ते काँक्रिटीकरणात घोटाळा झाल्याचा आरोप। सगळे रस्ते काँक्रीटचे करायचे नसतात हेच माहीत नाही। MTHLचं काम ठाकरे सरकारच्या कार्यकाळात 85% पूर्ण, उर्वरित 15% काम पूर्ण करण्यासाठी 1.5 वर्ष लागले। उद्घाटनासाठी अनेक कामांचा खोळंबा। मागच्या 2 आठवड्यापूर्वी सन्माननीय लोकायुक्त महोदयांना मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे 263 कोटीचा, याची माहिती कळवली होती। आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे। त्याच्यात मला बोलवलेलं आहे, मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे, प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे। या दोन्ही प्रकरणांवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत
चौकशी विरुद्ध चौकशी असा संघर्ष सुरू झालेला दिसतोय। लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असल्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतोय। या आरोपांच्या आणि चौकशीच्या फेऱ्यात महापालिकेतला भ्रष्टाचार मात्र समोर येतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।